यंदापासून 23 सप्टेंबर हा आयुर्वेदिक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे आणि त्याची सुरुवात गोव्यामधून होत आहे। गोव्यामध्ये केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याची तयारी अगदी पूर्ण झाल्याचं बघायला मिळते। ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणची मी सगळी दृश्य दाखवतोय। याच ठिकाणी भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील, त्याच्यानंतर गोव्याचे राज्यपाल हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। सोबतच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची देखील या कार्यक्रमासाठी उपस्थिती असणार आहे। यावर्षीची थीम जर सांगायचं झालं तर आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट ही थीम घेऊन या मंत्रालयाकडनं हा कार्यक्रम जो आहे तो साजरा केला जातोय। यापूर्वी जर सांगायचं झालं तर धनत्रयोदशीच्या दिवशी दरवर्षी आयुर्वेदिक दिवस साजरा केला जायचा, पण त्यासाठी निश्चित तारीख जी होती ती नव्हती। मग त्यामुळेच या वर्षीपासून मंत्रालयाने एक निश्चिती केलेली आहे। त्यानुसार 23 सप्टेंबरला इथून पुढे दरवर्षी आयुर्वेदिक दिवस जो आहे तो साजरा केला जाणार आहे। खरं तर गोव्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात जरी होत असली तरी इथून पुढे देखील अशाच पद्धतीचे मोठे कार्यक्रम मंत्रालयाकडून घेतले जाणार आहेत असा देखील विश्वास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। खरं तर आयुर्वेदाची जी प्रचिती आहे तो प्रचार आणि प्रसार व्हावा ही प्रमुख भूमिका खरं तर मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेलीच होती आणि त्याच अनुषंगाने अशाच पद्धतीने आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते केलं जात आहे आणि म्हणूनच 10वा आयुर्वेदिक दिवस जो आहे तो गोव्यामध्ये पार पडतो आणि त्याची तयारी अगदी अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। 23 सप्टेंबर ही पहिल्यांदा म्हणजे आजपासून तारखेनुसार आयुर्वेदा दिवस जो आहे तो 23 सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झाल्याची गोव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।